बरोबर आहे. लहानपणापासून आपल्या तिघा भावात कधीच भांडण नाही. हे बाय आले ना आपलं घरच फुटायला लागलं. गरज 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 कुठला हा त्याच्यामुळे म्हणत होतो मला लग्न नाही करायचं. आपण लग्नाशिवाय पर्याय करे येऊ प्रपंच ज्याला त्याला प्रपंच येऊ आता तू म्हणला तसं हा दांड्याच काढू नीट सरळ करू. आणि म्हणावं ना तुमच्या आई बापाकडे जा काय असेल ते तुमच्या आई बापाच्या तिकडेच वाटण्या करा म्हणा. हा भाई माणूस कुठे गेलाय काय माहिती. मला ना झाड पाहिजे नाही फुलाचं. तेवढं सुद्धा माझ्यासाठी करू शकत नाही हा माणूस. ओ ओ हो इकडे या ना. मी ह्या घरात तुम्ही त्या घरात काय करत असत काय माहिती. अगं जरा बसलो होतो जरा तिथं खिडकीतून जरा हवा येते ना ग त्याच्यामुळे जरा शिक बसलो होतो जरा म्हणलं म्हणजे बायकोची काही गरजच नाही म्हणायचं. नाही बायकोची आहे ना गरज हवेचीच बायकोशिवाय काय गरज. पर्याय का हाय का नाही. मग मी काय म्हणते ऐका ना. सांग ना. मला ना एक फुलाचं झाड आणून द्या. फुलाचं झाड होय हा हा आणून देतो हा आणि नाही आणल्यास कधी आणायचं लगेच. लगेच हा किती आणू डझन भर काय किती आणायचे फुलाचं झाड त्याच्यावर काय लागत आहे. एक मस्त फुलाचं झाड आणा. तुझ्या डोक्यात असं शोभन असतं का डोक्यात डोक्यावर नाही लावायचं झाड मला कुंडीत लावायचंय. अगं कुंडीतच पण नको का डोक्याला लावायला फुल तुला हा असं म्हणा ना. हा तसे तू असं मस्त झाड आणा ना. हा तो बाई 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 विचारताच सोय नाही. बरं मी काय म्हणतो वैश्य तुला हा. फुलं तर आहे ना लय प्रकारचे आहेत लय हा. तर तुला नेमकं कोणतं फुलं आवडत ते सांग ना. गुलाब गुलाब. गुलाब हम्म हा हिला गुलाबासारखीच म्हट हा लाल जरा देस येतो तू. गुलाबाचं झाड घेऊन या तुम्ही. येतो लय लाड नाही आणलं ना मग बोलायचं नाही बघा मी तुमचं. अयो एवढं लाडात नको बोलू आणि तू येऊ का म्हणजे लाड मी आता जाते गावात लोकांपाशी घालायला. नाही आणतो तू ऐकावंच लागत बाबा बायकोस तू हो. नाही ऐकलं तुम्हाला माहितीये मी निघून जातात. सोन्यासारखी बायकोस तू आपल्या वली हो येऊ का मग पटकन घेऊन या. जेव्हा भावाची बायको हा का येतो नाही तर जस काय लय घाबरतात मला. भाई झाड आणायला लावलंय खरं. हे जळकुट्यालाही जळत्यात दोघी जावा माझ्या. नाहीतरी पहिल्यापासून जळतच आलात म्हणायला माझ्यावर. जाऊ दे मला काय करायचं त्यांचं. मला जसं राहायचं तसं राहीन मी. शेणात काय माहिती बाई. वैसू अय्यो अगं या वैसू अगं आणलं ग तुझ्यासाठी खाली 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 खाली? इथं ठेवा. इकडं कुठं अगं इथं ठुकू ना अहो, नको इथं ठेवा. अगं इथं जरा बरं दिसत अहो ठेवा ना. अगं बरं ठेवतो बाबा अयो गुलाबाचं झाड आणलंय. कस काय हे गुलाब एकच नंबर आणले पण मला नाही आवडलं. कस काय नाही आवडलं तुला मला पिवळा कलर पाहिजे नव्हता ना. पिवळा अरे अरे मग तो सांगायचं रे आधी पिवळा आण म्हणून मी आणला लाल तुम्ही विचारलंच नाही मला कोणता कलर आणायचा आहे म्हणून. तो सांगितलंच नाही वैसू मला मला नाही माहिती आता हे नर्सरीत वाटते मला पिवळ्या कलरचं झाड पाहिजे. तू म्हणशील ना तसं तुला झाड आणून देतो हा मग पिवळं- तुझ्यासाठी काही पण वस्तू तू जर म्हणली ना हम्म. असं करा लगेच तसं मला हे करा लगेच तसं मग मला पिवळ्या कलरचं गुलाब पाहिजे. पिवळा वसू तुला वसू गुलाबाचं कसं आहे पण हे बी हा एकच नंबर आहे बर का. पण मला गोरी पिवळं- गोरी पान फुलासारखी छान अरे गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण दादा मला एक वहिनी आण दादा मला एक वहिनी आण गोरी गोरी पान ह्या फुलासारखी छान गोरी गोरी पान गप्प बसा. हे पहिले बदलून आणा. मला नाही पाहिजे हे झाड. अगं आणि तू आणतो नाही आणा लगेच उठा. हे मला बदलून आणा. बदलून आण वसू आणा बदलून. मी मला काय म्हणतो तुला तुला काय काय आणू का खायला सफरचंद आणू का सफरचंद मला खायला नाही पाहिजे. मला पिवळं झाड गुलाबाचं झाड पाहिजे. तुपले गाल सफरचंद सारखेच झालेत पण लय भारी हा गुटगुटीत तुला गुलाबजाम आणि तुम्ही हॉटेलातून हा गुलाबजांबू फरसाण लय खायला आणतो मी तुला हा तुम्ही पहिले पिवळं झाड आणा. हा आणतो ना चकू आणू का चकू सगळं आणा पण पहिले हे बदलून आणा. पपाया पपाया मी तुम्हाला काय म्हणलं मला पहिले बदलून पाहिजे ना. मला नाही माहिती. कलयुगाची झाली भेळ कलयुगाची झाली भेळ लावलंय रत उगवलंय केळ बघा 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 हे कलयुग आलं
ऐकावं त्याच ते नवल झालं. गप्पा ना, हे आणा पहिले बदलून. येतो हा वसू. घ्या उचलून लवकर. लागलं मला थोडं. काय गरज नाही. लय मोठे आले तो हा. येऊ वसू. लवकर येतो हा लगेच हा. कोणतं आणायचं म्हणली मग आपल्या ध्यानात नाही राहिलं. पिवळं गुलाब. पिवळं. येतो लगेच घेऊन हा. सांगितलंय का ना. अजून हे आलेले नाही. कधी येणार? वाट बघून बघून मीच पागल होते. अयो काय झालं? काय नाही झालं. कमर घुसली. मला नाही बोलायचं तुमच्याशी. अरे बोलायचं नाही? नाही. मग जाऊ का मी परत वावरात? अरे ऐका ना, आता बोलायचं नाही म्हणलं. तुम्ही मला प्रेमच नाही करत. कोण म्हणलं असं? मी म्हणते. अरे किती प्रेम करते मी. ते तुमचे मोठे भाऊ हा गुलाबाचं फुल झाड आणलेले माहितीये का? कोणासाठी? वहिनीसाठी? हो. आणि तुम्ही माझ्यासाठी काय आणलेले? अगं आता वांगे आणतो ना संध्याकाळी वावरातून. हा, वांग्याचं काय करायचं? भरताच करत राहायचं का? मग काय पाहिजे तुला? मला पण झाड पाहिजे. कशाचं? बाबलीचं? नाही, मग मला मोगऱ्याचं झाड पाहिजे. मला आताच पाहिजे. मला माहित नाही. अगं बाई रुचू नको, मी आहे ना. काय तुम्ही ते वावरात काम करत राहता, फक्त ते वांगे वांगे लावत राहतात. मला पण मोगरा पाहिजे. देतो ना आणून. मला असं पूर्ण झाड पाहिजे. मला पूर्ण बगीचा पाहिजे माझ्याकडे. एवढं नाही, याकडे कुंडी आणतो तुझ्यासाठी. तुला आवडतो ना मोगरा? हा, जा ना आता, उठा ना पटकन आणा. लगेच जाऊ. अहो आणा ना, जा ना तुम्ही. थोड्या वेळ बस. नाही नाही नाही, आणा तुम्ही, उठा. बरं, आता थांब ना. अहो, उठा ना, जा तुम्ही. ते काय खिशात घेऊन येतो का मी? जा आणा तुम्ही पटकन, जा. अवकडेच आता बघा, अश्विनी. आले का तुम्ही? अरे बापरे, लय ऊन आहे बाबा बाहेर. ऐका ना, हा मी ना तुमच्या मोठ्या भावानं ताईंला ना असो ना कुंडी आणली गुलाबाची. तुम्ही मला का घेऊन आणा? मला पण आणाय कुंडी कुंडी चाफ्याची. ती पण ना असं गुलाबी कलरचा चाफा पाहिजे. चाफा? आता एवढं शेत आहे पडलेलं, त्यात लाव की. काय लावायचं तुला? जाऊ दे बाबा, तुम्हाला बोलणं म्हणजे माझं. आवडत एवढं मोठं शेत पडलेलं आहे, त्याच्यात लाव ना. तुला काय लावायचं? तुम्ही माझ्यावर प्रेम आता हे करता. बटाटे आणलं तर ते कमी आहे का? उद्या बघा मी कांदे घेऊन येईल. ते नको ना. ऐका ना, आणा ना. ते बघा तुमचा मोठा भाऊ किती लाड करतो त्याच्या बायकोच. तुम्ही ना काय करत माझे लाड. बरं प्लीज. बरं ठीक आहे. काय कोणता लागतो? गुलाबी कलरचा चाफ्याचं. गुलाबी कलरचा आणि चाफा? कुंडी सकट आणा. कुंडी कुंडी सकट. म्हणजे झाड आणायचं काय तुला? अरे बापरे, झाड? आणि झाड कोण लावणार माझ्या डोक्यावर? तुमच्या नाही ना हो. मग? म्हणजे नाही का, मला असं म्हणजे देवाला वगैरे फुलं हे करायसाठी शो साठी पाहिजे. अगं तिथं गावात पण भेटता, कुठं रस्त्यावर पण भेटता. असं थोडी की झाडच लावायला पाहिजे. असं कुठं लिहिलंय का झाडच लावा मग त्या झाडातलेच तोडून देवाला लावा? असं कुठं आहे का लिहिलं? तू पण यार काय. आणणार आहे का नाही? हा का नाही? बरं ठीक आहे, जाईल मी. अर्जुन सोबत जाईल. आणणार तुम्ही माझ्यासाठी? हो. वाव. हा ना. काय तुझे नाटके भाऊ खरं. जावा ना. जातो. तू पहिले ते टमाटर घे खाऊन. हा हा, लवकर या. कधी येणार आहे? हा बघ, तू एक सांगितले ना, मी 2 आणले. तर मस्त आहे ना, वास बी भारी आहे. खूप छान आहे. अगं तुझ्यासाठी काय पण. मी ट्रकच भरून आणणार होतो. हो, तुम्ही किती छान आहे. आहे ना. आता खुश आहे ना? खूप खूप खुश आहे मी. आता नाराज नाही व्हायचा. नाही नाही, मी नाराज नाही होणार. मग आता याच गजरा करू लगेच. लगेच. अगं याला आपण ना आपल्याला तिथं लावू. कुठे? अंगणात. अंगणात? हो, लावलं. अगं तुझ्यासाठी ना काय पण करीन मी. किती प्रेम करतात ना तुम्ही मला. मग बरं मी काय म्हणतो आता, हा आता मी तुला मोगरा आणून दिला ना, हा आता याचा गाजरा बी करशील. हा. मग तोंड गोड कर ना आता. म्हणजे चहा ठेव ग. चहा करते. इथंच बसू. हा, तुम्ही बसा, मी चहा आणते. हा बघतो त्या मोगऱ्याकडे. हा, किती छान ना. केव्हाचे गेलेत काय माहिती, येतात का नाही काय बाई. ह्या घरामध्ये ही साळ भारी टॉन गदा आणलं. वाव, छान आहे. म्हणजे विकत आणलं म्हणजे
विकत आणलं. आवडलं मस्त आवडलं आहे तुला? हा. आता मी ना रोज मंदिरात नाही का ठेवल. हा मग आता मंदिर पूर्ण फुलानेच तू सजून टाकायचं. अजून एक आणायचं होतं ना हो, बरोबर. ते येलो कलरचं. येलो हा बरं ठीक आहे, पुढच्या वेळेस येलो कलरचा आनंद. आता सध्या तू घे दाखवून. हे कसं तुला मॅच झालं नाही बघ, मॅचिंग Wow. ते काय झालंय माहिती घरात, ते इसाळ भारी टोनगादारी अशी गंमत झाली आता. काय झालं म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? नाही मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण तुम्हाला दोघीला प्रॉब्लेम आहे. कशाचा? अश्विनी तुला आणि नॅन्सी तुला आहे का नाही? तुमच्या नवऱ्याने तुम्हाला गुलाब आणले चालेल? अरे तेच तर ना, मग माझ्या नवऱ्याने गुलाब आणलं म्हणून तुम्हाला दोघे किती जळकी झाली. लगेच नवऱ्यानं आपल्या फुलं सांगितले आणायला ते कुंड्या. बघितलं का? अहो आम्हाला चळकी वगैरे काही झाली नाही, ह्या तुमचा मनाचा भरम आहे, कळलं का? ओ मला एक गुलाबाचं झाड आणा. हो मला गुलाबाचं झाड आणा तुम्ही. गुलाबाची पाहिजे का? हो आता मला तेच पाहिजे. आणि 2 आणा, एक येल्लो आणा आणि एक लाल आणा. आणा ना. वा वा वा. मग मी तेच सांगितलं ना आत्ता. अगं एवढी तरी अक्कल ठेवा, मोठ्या जावाचा इसळ कसा करावा ते. आणि मोठ्या जावाला कळत नाही का छोट्या जावांचा कसं बोलून दाखवायचं? बहिणी असते तर तुम्ही असं बोलले असते का? माझ्या बहिणी असत्या ना तर त्यांनी असलं केलंच नसतं. तुमचं मन चांगलं पाहिजे होतं. आज जाऊ आम्हाला बरं पाहिजे पटकन. होतं. काय म्हणायला पाहिजे होतं? आणि तुम्ही का उभे आहे इकडे? जा पटकन. मी बी जाऊ. मला 5 आणा जा. 5 कुठं होतं? 10 पाहिजे मला ते. अरे निघा, निघा पटकन. हे तर निवळ मंदावलंय काय ना. आणि हिचं तर नाक मोरडण्यातच आयुष्य चाललंय. काय ग बाई, मलाच कुठून आबुद्या आली हे झाड सांगायला. मी एवढीशी गोष्ट नाही केली काय बाया, एवढी मोठी गोष्ट करून बसा त्यात. अरे परमेश्वरा. पैसू लय मोठं आणलं कडे आता तू असायचंच उतरू लागणार जर झालंय. आणि हे कुणी आणले तिथं फुलं? अगं पस्तावा झालाय मला ना ते झाड सांगून. तुझ्यासाठी ना मी गुलाबजामू आणलेत. मोठ्या नका बोलू ये तरी. काय झालं? तिथं ठेव, तिथं ठेव. काय झालंय आता तुम्हाला काय सांगू मी. धर तुला गुलाब. हे बघ पांढरे गुलाब. हा मग पांढरे म्हणजे शांततेचे प्रतीक. मला येल्लो पाहिजे होते असे. येलो. काय सगळं मी लहान बोलले ते. अगं माझीच येलो होऊन जाईल म्हणजे अरे हे सगळे घरात फुलंच कस काय झाले ते? अहो मी तुम्हाला झाडाला लावले, हा. बायांनी बघा काय धिगाणा घातलाय मुकार. हा. ते काय झालं माहिती का, हिला बी गुलाब आवडतात ना. आधी मोगरा आवडायला लागला, मग मोगरा नको म्हणली, गुलाब आण म्हणे. आता मग 4-5 कलर आणायचे होते. कलर कोणता आहे? अगं ते म्हणले कलर कोणता आहे? यो पांढरा. मी कोणता सांगितलं होता? तू मस्त 4-5 आहे ती म्हणले आम्ही लावतो, मग उगवल्यावर तुम्हाला देतो, नंतर आणतो ना. अरे मी लाल सांगितलं होतं. लाल सांगितलं तर नाही कळलं? नाही लक्षात? नंतर आणतो ना. पाच झालं हे फुलाचं हे. आता आम्हाला वाटून पाहिजे. सर्व एकत्र कुटुंब आहे ना, त्यात नाही राहायचं, वाटून पाहिजे. काय ग? बरोबर आहे. हे काय वाटणीचं भूत घुसलंय आता. तर झाडाचं घुसलं होतं, आता वाटणीचं भूत घुसलंय यांच्या अंगात. देणार आहे का नाही हा? वाटून? देऊ ना. खरं चला आपण बाहेर जाऊ. माझा नवरा पण कष्ट करतोय या घरासाठी. हो. कोणतं काय कुठं कुठं घ्यायचं ना आपण पाहू. चल बरोबर. चला हा मी येतो. हो बाहेर कशाला? हा मग आता ते पाहूत ना, वाटण्यात करायच्यात ना तुम्हाला. चल मी वाटणीचा विषय गेला नव्हता, माझ्याकडे बघायची गरज नाही. मग तूच बोलत होती ना की हे फुलं आणली ती फुलं आणली. रिस्पेक्ट पण विसरून गेली. मोठी जाव आहे, रिस्पेक्ट पण करत नाही आता. आता काय आदरच नाही राहिला बुवा. आता वाईली घ्यायचं म्हणजे आदरच नाही. हो पाहिजेलच. हाय का नाही? भाऊ हो कसं रे असं? काय बरं मी काय म्हणतो तुला, हा हे आहेत ना अक्षय, तू आता अभय वाटून घ्यायचं, मला नाही जायचं वाटून. आपण सगळे एकत्र जायचं. वाटून नाही, गावाने अख्खं वाटून घेतलेलं आहे. ज्याने त्याने ज्याच्या त्याचं. हो सगळ्याच्या वाटणे झालेलं, पण आपल्या तिघाच्या वाटणे नाही व्हायला पाहिजे. नाही मग हा. आता हे ऐकत नाहीत ना. ऐकत नाही, दांडे काढायचे त्यांच्यावर आता. तिघीवर बी. हा मग ऐकते. तो एक दांडा, तो एक हा. ज्याने त्यांच्या बायको अशी धोपटायची ना का बस. हे आहेत ना या गांडरला ते खाऊ खाऊ आहे ना, शेपरल्या चांगल्या या कामाने काय नाही याला. हो. हा, बरोबर आहे. लहानपणापासून आपल्या 3 भावात कधीच भांडण नाही.
हे बाय आले ना आपलं घरच फुटायला लागलं. गरज फुटलं हा. त्याच्यामुळे म्हणत होतं मला लग्न नाही करायचं. आपण लग्नाशिवाय पर्याय करे येऊ प्रपंच ज्याला त्याला प्रपंच येऊ. आता तू म्हणला तसं हा दांड्याच काढू नीट सरळ करू. आणि म्हणावं ना तुमच्या आई बापाकडे जा काय असेल ते तुमच्या आई बापाच्या तिकडेच वाटण्या करा म्हणा. हा आहे की नाही? आमच्या भावात फुटणे पाडायचे. हा त्याला एकजुटीने ना सर द्यायचं का बस. हा असं हाणतो ना माझ्या बायको आता. लय फुल रिपीट करतो. मी तर दांड्याला तू तेव्हा बी. म्हणतो चांगलं. हा हा तू बी आण वहिनीला. हा मी आणि तू मोठी बल्ली घे दांड्यात काय नाही व्हायचं वहिनीला. वहिनी लय हा. अशी- हा. चल चल इकडे हे पहिल्यापासून येण्याचे. हा चल इकडे. पाहिजेच आम्हाला वाटून. आणि ते 2-3 तव आहेत ना ते पण वाटून पाहिजे. परात उलतान सर्व आहे ना. सर्व वाटायचं आता आम्हाला. अरे एवढे टमाटा बोलून राहिले आई बाबांनी लोटे घेऊन आले का आणि तुम्ही घेऊन असते ना. मी माझा संसार इथं स्वतः मांडलाय ना. आणि आम्ही खायला काय काय झालं हो इकडे. काय झालं हे कशाला आणलं तुम्ही? हे आपल्या वाटेला हे आलंय. एवढं मोठं भांडण काय आणलंय तुम्ही? तू तब्येत द्यायची बरं झालं. काय? हा तब्येत अरे बाई, तुम्ही काय करता तुम्हाला? याची पूजा करायची ना तुला पूजा करायला आवडते. सुरू हा? पूजा कसली? होय का? कसली? बरं मी काय म्हणतो ऐका हा. तुला वरच्या भागातलं पाहिजे खालच्या भागातलं. खालची इच्छा तर आपल्या वाटेल येत. इकडे जरा पुढे तुला दाखवतो. हं? कसलं? ते हं? पाहिजे का? पाहिजे का? कोणी वाटण्या मागितल्या होत्या? कोणी मागितल्या होत्या वाटण्या? दोघींनी मग मला मागितलं काय संबंध आहे बाबा? मला काय करतो माहिती का ती गेला आता घालून काढायचं होतं. आमचं ठरलंय खायचं तर तीन सगळं मार खायचं. हा अरे आणि काय तो मार. करता लावलं तुम्ही? तुमच्या बायकोनी इकडं वाटण्या चालू केल्या. मला कोण मारामारी उगाच? काय तुम्ही काय मेंटल झाले काय? नाही नाही वहिनी तसं नाही. परत मग आमचे भाऊचे आमचे भांडण होते. तू तुझ्या बायकोला नाही आणलं म्हणून. बरोबर तुम्ही पण मार खायचं सगळ्यांनी मार खायचं. नको नको. तिकडं सगळे बोल आम्ही रस्ते चाललो दोघं ना काय चाललंय रे कमून मारताय तुम्ही अहो सरपंच साहेब. मला दोघी जणी म्हणल्या वाटण्या करून घ्यायच्या. तिघाच्या हातात लाडके ती काय मारतात का तिघींना सरळच करतो आज यांना. खूप मारलं बघा. काय झालं नेमकं? अहो, काय झालं आज मी सांगितलं यांना गुलाबाचं झाड आणायला. हा एक हे कुठून ऐकलं कुठून नाही काय माहिती. हा. यांनी आणायला लावली झाड. मग काय म्हणलं एक आणलं होतं काय झालं म्हणलं. हा तर ह्या काय म्हणल्या पण तू आमचं इसार करती म्हणून वाटणीच पाहिजे म्हणे. बरं. दोघी जणी म्हणजे वाटणीच पाहिजे. आपल्या गावातले सगळं विभक्त कुटुंब झाले पण तुमचं अख्खं गाव नाव घेतंय तुमच्या कुटुंबाचं एकत्रित राहिले आणि या तिघांचे भावाचे कधी भांडणं नाही तरणं नाही ना मारामाऱ्या ना पेताड ना खाताड हा आणि मी माझं काही विशेष नव्हता वाटणीचं. ह्या दोघीच्याच पुढे डोक्यात घुसलं तरी काय. गावातले लोक म्हणायचे या बाया कधी बघा तुम्ही मला म्हणायचं पण बघा एक दिवस तरी यायचे हे होते की नाही भांडण वेगळे होते की नाही काय रे तुम्हाला वेगळं व्हायचंय का नाही अरे तुमचं नाव आहे गावामध्ये आहे ना सरपंच साहेब यांना दोघींना वाई व्हायची नाही हो. हेच हट्ट करते ताईच. काय त्यांनी लालू सांगितलं होती कुठे आणाय. मी पण माझ्या नवऱ्याला सांगितलं. मी पण सांगितलं. अरे असं असतं का कुटुंब एकत्र म्हटल्यावर त्या फुलावरचे जे किती फुलं आले त्याला याच्यावर सगळ्यांचा अधिकार आहे पण ते नाहीत ना समजून घेत तुम्ही आम्हाला. समजून घ्यायला पाहिजे ते फुल तुम्ही तोडला असता तर ती नाही म्हटली असते का तुझी जाव हा अक्कल पाहिजे तुम्हाला एवढ्या एवढ्या गोष्टीवरून हे करता हे तुमचं काय ठरलंय वाटेकारी का तुम्हाला नाही 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 ना नाही. नाही, सरपंच साहेब, आम्हाला नाही वाटत. याला तिघीला काढून द्यायचं बाहेर. हा. नाही नाही जा. आम्हाला नाही जायचं. नाही जायचं. मग तुम्हाला सोडून जाणार. हो सरपंच आम्हाला नाही जायचं. मग वाटेल लागतात का नको. नको ना नको. हा मग ठीक आहे गुढी गुलाबीन राहा हा इथून पुढे भांडत आता अजिबात पाहिजे नाही नाही करणार. हा जागेवर आल्या. तुमच्या आधी मी लग्न जागा करून राहिली. आले, ती वाटणी या मागायला. ना. तुम्ही मागायला लागले. कमी झालेली दिसते बरं झालं तुम्ही मध्येच आले नाही तर अजून सरळ केलं असतं. सरपंच साहेब, माझं काही विषय नव्हता याच्यात. असं का? तर काय जाऊ द्या ना. म्हणजे आता ते- तिला पण मागायला ऐ. होती. ती माफी मागा हा वहिनीची माफी माग. तुमची सध्या- चुकी. तिची माफी मागा हो ताई माफ करा. माफ करा ताई चुकलं माझं. परत नाही वाटून मागणार असं परत वाटून नाही मागणार आम्ही काहीच. मग बरं झालं 2-2 दांडे पडले तुम्हाला. तू किती काढली
मी त्याच्यापेक्षा जास्त झाले. हे बघा मोठं बापू घेऊन आले बाय अवस्था बापाचं. असं ना सामान हा, सामान नाही भेटला पाहिजे. बरोबर. आता काय मी फक्त एकत्र जर राहिले ना एकत्र तर विकास होतो, घराचा विकास होतो. आलं का लक्षात? हा आणि यांना जरा वावरत पटलीचा बाया लावून काम करून घेतात, काय फरक नाही पडत. अहो, आता दोघी जणी मॉडेल आहे म्हणून म्हणलं नको यांना पाठवायला बाबा. वावरात जाऊन काम करत जा, तुमचंच आहे. चला मी येऊ का? हा. परत गोंधळ घालू नका. नाही घरात पुढे बाहेर ठेवा आता आणले तर झाड. आता आले तर चहा पिऊन जा ना. नाही नको, नंतर येईल, निवांत येईल. हा? आणि आता पुन्हा भांडण झालं नाही पाहिजे. हा? ए, तुला म्हणतोय नाही नाही ते करून हिसकून घेते, त्याच्यावर नाही भांडण का? दारात ठेवायचं. हे सगळ्यांचे हो सगळ्या प्रॉपर्टीवर तिघांचा अधिकारी आणि परत यांनी नाटक केले ना. हाकलून. हा. नाही नाही हो, नाही 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 मग चल उचल, चल वावरात चल लगेच. उचला. सर्व उचलते चल वावरात. चल तू पण उचल. उचल ना तुम्ही. अहो, मग उचलते का म्हणा? आता तुला आणलं ना झाडात लावायची सांभाळायची सगळं. अयो, चला ना ती. हा.